प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा धमाकेदार भाग तुम्ही बघत आहात आजचा। प्रेक्षकांनो, खूप दिवसानंतर तुम्ही बयोचे जुने सगळे भाग एन्जॉय करणार आहात कातळगावचे। तर आता गोजा आत्या बॅक आहेत, म्हणजे गोजा आत्या परत आल्यात। प्रेक्षकांनो, मज्जा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला। मी कितीही उशीर झाला तरी रिव्ह्यू स्किप करणार नाही आणि तुम्ही सुद्धा विसरायचं नाही आपला रिव्ह्यू ऐकायला। तर झालंय असं, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या 14 सप्टेंबरच्या भागात तुम्ही बघत आहात। बयो खूप लाजते गोड, कारण तिला ही सुमन म्हणते की आता विशाल, डॉक्टर विशाल आपले जावई होणार। तर आता ही सुमन देवाजवळ प्रार्थना करते की विशाल आणि बयो दोघांचं लवकरात लवकर जुळू देत। गौतमी पुढे प्लॅनिंग करताना दिसते, तिचा बिझनेस तिला वाढवायचा आहे आणि आता विशेषतः बयो आणि विशाल तिथे नाहीयेत ना, आता ते कोकणात चाललेत। त्यामुळे आता गौतमीला वाटते आपलं रान मोकळे, पण आता नेमकं ती पोटेशी फोनवर बोलत असताना बयो तिला पकडते। बयो म्हणते, काय झालं? अहो, इराची आई घाबरलात का? कामाविषयी बोलत होतात ना, बोला बोला। बयो या गौतमीला अलर्ट करते की तुम्ही काहीही करू नका। तुम्ही जर असे काळे धंदे केले ना, तर इराला आणि डॉक्टरांना जर कळलं तर विचार करा तुमचे काय हाल होतील। पण आता गौतमी मात्र हिच्या धमक्यांना भीक घालत नाहीये। गौतमी म्हणते, जास्ती आगोपणा करू नकोस, मोलकरीण म्हणून तुला मी माझ्या घरात राहायला दिले तर माझ्या डोक्यावर बसते का ग? बयो म्हणते, काय आहे ना इराची आई, माणसाने किती पण रंग बदलले ना तरी त्याचा जो मेन रंग आहे ना तो कधीही बदलत नसतो इराची आई। मांजर किती जरी डोळे मिटून दूध पित असेल ना तरी जगाला दिसतंच की ती दूध पिते म्हणून। इराच्या समोर तुमचे काळे धंदे आले तर इरा थोडी रागवली आहे तुमच्यावर आता, तिला जर हे कळलं तर काय होईल तुमचं? गौतमी ओरडते बयोवर, तेव्हा बयो म्हणते, आओ जरा हळू बोला, ऐकलं बाबांनी तर तुमचं इथे राहणं मुश्किल होऊन जाईल। पण आता मात्र लगेच रमाकांत येतो आणि येता येता म्हणतो, साऊ वहिनी ते काम आता। बयो म्हणते, हा बोला बोला रमाकांत काका, कामाचं काय म्हणत होतात तुम्ही? रमाकांत आता एकदम चुपचाप बसतो। बयो म्हणते, रमाकांत काका काही जास्तीची कामं घेऊ नका बरं का, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये भूत आहे म्हणून। बयोने रमाकांतला पण धमकी दिली आहे। खरं तर रमाकांतला ती पुढे करेलच प्रेक्षकांनो गौतमी, कारण गौतमी अतिशय हुशार आहे। ती काहीही अडकली तर रमाकांतलाच पुढे करेल आणि रमाकांत इतक्या वेळेला पोहतो तरी गौतमीची साथ का देतो बिचाऱ्याला त्याचं त्यालाच माहिती। असो, आता रमाकांत म्हणतो, हिला कळलं की काय, बयोने धमकी दिली यांना की तुम्ही जर काही केलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये। आता ही गौतमी अशी रागाने बघत असते फक्त। आता विशालने कॉल केलाय बयोला आणि आता विशालच बोलत असतो, अगं सरस्वती, मला ना खूप छान वाटते, म्हणजे मी तुझ्या गावी येणार, तुझ्या गावी जिथे तू स्वप्न बघितलंस डॉक्टर होण्याचं, मोठं होण्याचं स्वप्न बघितलंस, त्या गावी मी तुझा हात हातात घेऊन तुझ्या उत्तराची वाट बघेल। आणि बयो फक्त आपल्याला स्माइल करताना दिसली आहे। पहाट झाली आहे प्रेक्षकांनो आणि तुम्ही ज्या सीनच्या आतुरतेने वाट बघत आहात ना तो सीन आता पुढे आहे। आजच्या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका हं। आता इरा भल्या पहाटे उठली आहे, त्यामुळे तिचा डोळा उघडत नाहीये। ती म्हणत असते, बाबा अरे इतक्या लवकर जाणं गरजेचं आहे का? बयो म्हणते, चला चला सगळ्यांचं सगळं घेतलं ना तुम्ही? आता ही गौतमी म्हणते, इरा बेटा काळजी घे हं स्वतःची। नाही शुभू, अरे जरा लक्ष दे तिच्याकडे, म्हणजे काळजी घे तिची। आता हे शुभमकर म्हणतात, गौतमी आम्ही घेऊ काळजी, तसंही 2 दिवसात परत येणारच आहे आम्ही। बयो म्हणते, पण तुम्ही घ्या तुमची काळजी, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुमच्या? सुमन म्हणते, अहो मी काय म्हणते, नाही आम्ही गेल्यानंतर लगेच दारू बिरू पिऊ नका, आम्ही घरात नाहीये म्हणून। आता हा रमाकांत म्हणतो, अगं काय बोलतेस ग सुमन, अगं पोरांसमोर बोलतेस ना तू, आणि मी दारू वगैरे कशाला पिईल, मी सोडलंय ना ग ते सगळं, पोरांसमोर बोलतीयेस, जरा भान ठेव। बयो म्हणते, अहो रमाकांत काका तुमच्या काळजीमुळे बोलते आत्या। लगेच गौतमी म्हणते, तुला मध्ये मध्ये बोलायलाच हवं का? शुभमकर म्हणतात, गौतमी तू प्रत्येक वेळेला बयोला बोलत जाऊ नकोस, चला आपल्याला उशीर होतोय। अगं इरा, त्या विशालला कॉल लावून बघ बरं, तो अजून आला नाहीये। आता इरा म्हणते, बाबा मी कॉल करू? आता शुभमकर म्हणतात, हो कर ना। आता इरा फोन लावणारच विशालला, तेवढ्यात विशाल हजर झालाय तिथे आणि आल्या आल्या म्हणतो की सर सॉरी मला उशीर तर नाही ना झाला? शुभमकर म्हणतात, अरे नाही अजिबात नाही, वेळेवर आलायस, चला चला लवकर निघायचंय आपल्याला आता, नाहीतर ट्रॅफिक लागेल आपल्याला, मग निघणं मुश्किल होईल। आता बयो खूप खुश आहे प्रेक्षकांना। इरा बयोला म्हणते, तू बाबा जवळ बसतेस का समोर? बयो मी मागे बसते। आता हिला विशाल सोबत बसायचंय म्हणून ती असं म्हटली। आता फायनली हे सगळे निघालेत आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणायला पाहिजे होतं, पण मीच म्हणते। असो, तर आता रमाकांत म्हणतो, बयोला काही कळलंय का वहिनी? आता गौतमी म्हणते, तिच्या धमक्यांना मी भीक घालत नसते, कोण घाबरणार आहे तिला? आता आपण जे ठरवलंय ते काम करायचंच। आणि आता प्रेक्षकांनो यांची गाडी निघाली आहे कोकणाला। काय भारी वाटतं ना प्रेक्षकांनो गावी जायला।
आता ही इरा त्या विशालच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली आणि त्याला इतकं जिवार आलंय तिचं ते ओझं पेलणं. त्याला कंटाळा आल्यासारखे तो हावभाव करतोय आणि बयो मात्र विशालकडे अशी चोरून चोरून बघत असते आणि सुमन तिच्याकडे पाहत असते. आता इराला उठवत असतात हे शुभंकर. ते म्हणत असतात, उठ ना इरा, अगं आपण गावी चाललोय, आपल्या किती वर्षांनी चाललोय आणि तू झोपा काय काढतेस, बघ बाहेरचा निसर्ग किती छान आहे. आता ती काही उठत नसते. मग शुभंकर बयोला खुणवतात, मी 1 2 3 म्हणतो, मग सगळेजण जोरात ओरडा इरा म्हणून. आणि मग आता ते 1 2 3 म्हणतात आणि इराची झोप मोडते. इरा म्हणते, काय रे बाबा झोपू दे ना. आणि सगळेजण तिला चिडवायला लागतात आणि हसतात. छान दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग त्यांनी. रादर इथून पुढचे भाग मस्तच असणार आहे, स्किप करायला विसरू नका. पुन्हा पुन्हा सांगतेय. आता इथे मध्ये त्यांनी जरा पॉज घेतलाय एके ठिकाणी. आता ते कोकणाच्या सीमेवरती आलेत आणि सगळेजण खूप छान आनंद व्यक्त करतात आणि आपल्या मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी इथे प्ले केलंय. खरं तर छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका सगळ्यात छान आणि बेस्ट होती. मध्ये मध्ये जरा ट्रॅक त्यांचा चुकलाय, पण कोकणात पुन्हा एकदा हे सगळे सीन बघून किती भारी वाटतंय प्रेक्षकांनो. हे सगळेजण तिथे नाचतायत, आनंदाने बागडतायत, असं छान डान्स करतायत, असा सीन त्यांनी दाखवला. रस्त्यामध्ये त्यांनी ब्रेक पण घेतलाय, चहा कॉफी घेतली आहे. बयो विशाल असे अधूनमधून एकमेकांशी बोलताना आपल्याला दिसताय आणि पुन्हा सगळेजण गाडीत पुढच्या प्रवासाला लागले आहेत. बयो विशाल इरा सगळे अगदी लहान झाल्यासारखे आनंद व्यक्त करतात. बयो अशी गाडीच्या बाहेर हात काढते आणि इरा सुद्धा. विशाल असल्यामुळे इराच्या आनंदाला जरा 4 चांद लागलेत. पण आता पुढे काय काय होणार आहे, यांच्या नशिबात काय काय लिहिलंय ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. तर आता पोटे आणि गौतमीचा सीन दाखवलाय. पोटे म्हणतो, मॅडम विशाल नाहीये, ती सरस्वती नाहीये, आपलं काम मोकळं, म्हणजे आपण आपली कामं करायला मोकळे आहोत. रमाकांत पण खुश असतो आणि पोटेला फार भारी वाटते. मेन म्हणजे बयो नाहीये आणि विशाल नाहीये ना, त्यामुळे तो खूप खुश झालाय. गौतमी म्हणते, पोटे पोटे एवढे खुश होऊ नका, तो राजाराम बघा आपल्याकडेच बघतोय, कावळ्यासारखी नजर आहे त्याची, आपण जरा दुसरीकडे जाऊयात. आता राजाराम काकाला जरा वॉचवर ठेवलंय बयोने या तिघांवर. आता राजाराम काका मुद्दाम या सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत. आता रमाकांत गौतमी आणि हे पोटे दुसरीकडे जातात बोलायला, त्यांचं प्लॅनिंग डिस्कस करायला. आता हे कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आले, ते एका कोपऱ्यात. गौतमी पुढे काही सांगणार तेवढ्यात हे राजाराम काका पुन्हा यांच्या मागे मागे आलेत. पोटे म्हणतो, तुम्ही इकडे कशाला आणलंय. गौतमी म्हणते, तो राजाराम कावळ्यासारखी नजर ठेवून आपल्यावर, त्या बयोने सांगितलं असेल त्याला हे सगळं करायला. आता राजाराम काका मागून आल्यानंतर लगेच हे विषय बदलतात. आता गौतमी म्हणते, काय आहे ना आपलं मीटिंग ना आज आपण जरा पोस्टपोन्डच करूया, जरा मुहूर्त चांगला नाहीये, काहीतरी विषय बदलायचा म्हणून बोलतात बिचारे. मग आता पोटे म्हणतो, अहो काही प्रॉब्लेम नाही मॅडम, आजच करूयात ना मीटिंग. गौतमी म्हणते, नाही अहो पोटे, जरा दिवस चांगला नाहीये आजचा, मी काय म्हणते आपण निघूयात आता. पोटे म्हणत असतो गौतमीला, अहो मॅडम थांबला असतं तर बरं झालं असतं. गौतमी म्हणते, म्हटलं ना पोटे दिवस चांगला नाहीये, नंतर उद्या बघू, हां उद्या काय करता येईल आपल्या मीटिंगचं ते बघू. रमाकांत म्हणतो, हो वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. आणि हळूच म्हणतो, या बयोने कावळे उंदरं मांजरं सगळेच ठेवले का काय आपल्यावर लक्ष ठेवायला, म्हणजे कावळे चिमण्या असं काहीतरी तो बोलतो. गौतमी म्हणते, आता चला निघा, आपल्याला आपला प्लॅन पोस्टपोन करावा लागेल. तर यांचा प्लॅन उद्यावर गेलाय. असो, राजाराम काकांनी खात्री केली आहे हे तिघेचे तिघे गेले की नाही म्हणून. आणि आता पुढे बघा प्रेक्षकांनो, किती वर्षांनी किती दिवसांनी आपण घना आणि गोट्याला बघतोय. सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर होते आपल्या या मालिकेमधले. घना आणि गोट्या रस्त्यामध्ये असे आडवे पडलेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं यांचं काय चाललंय. तर यांना बिचाऱ्यांना देशोधडीला लावलं होतं रमाकांतने, यांचे शेतं विकून टाकले आणि यांना हे असे कामं करायला प्रवृत्त केलंय. घना आणि गोट्या रस्त्यात असे आडवे होऊन गाड्या अडवतात. आता गोट्या म्हणत असतो, ए घना हे बघ माझ्याकडे पैसे आहेत, आता गाडी येईल की नाही छापा का काटा करूयात आपण. घना म्हणतो, ए मेल्या माझेच पैसे आहेत की ते, वांढऱ्या आणि इकडे. किती दिवसांनी वांढऱ्या हा शब्द ऐकला नाही बयोमध्ये. खूप भारी वाटलं प्रेक्षकांनो मला आजचा एपिसोड बघायला. तर आता हे दोघे जण ठरवतात की गाडी येणार, काहीतरी छापाकाटा आला यांचा. आणि आता तिकडनं गाडी येत असते तेव्हा आता गोट्या आणि घना एका झुडपात लपतात. आता हा घना बघतो की गाडीचा नंबर मुंबईचा आहे आणि तो सांगतो गोट्याला, मुंबईचीच गाडी आहे, चल 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 चल. आणि आता एकदम गोट्या गाडी समोर आडवा पडतो आणि आता शुभंकर ब्रेक मारतात. बयो आधी घाबरते, पण आता हे सगळे जण गाडीच्या खाली उतरतात आणि समोर बघतात तर काय, घना आणि गोट्या. बयो आता त्यांना बघते आणि हसायला लागते. मनातल्या मनात ती हसते आधी आणि म्हणते, हां असं आहे काय. आता हा गोट्या आरडाओरडा करतो, अरे माझा मित्र गेला, काय केलं गाडीवाल्याने.
मग बयो म्हणते, मला काय वाटते आता यांना ना ॲम्ब्युलन्समध्ये न्यावं लागेल, आपण पोलिसांना बोलूया का, ॲक्सिडेंटची केस आहे शेवटी. पोलीस नाव घेतल्या घेतल्या गोट्या पटकन उठून बसतो आणि म्हणतो, नको 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 नको, पोलीस नको. आता बयो म्हणते, ढॅन टॅन, ओळखलं का मला. मग आता हे दोघं जण म्हणतात, काय बयो तू. आता बयो म्हणते, मग मी काय अशी पाठ सोडणार होते का तुमची. आता घना म्हणतो, अगं बयो तू हय काय करतेस. बयो म्हणते, हा प्रश्न मी पण तुम्हाला विचारायला हवा ना, काय चाललंय तुमच्या दोघांचं, आम्हाला काय लुटत होतात का असे नाटक करून. आता गोट्या म्हणतो, अरे वा, तुम्हा सगळ्यांना इथे बघून खूप भारी वाटलं. बयो म्हणते, गोट्या काका तुम्हाला काय वाटलं, मुंबईची झालोत आम्ही, म्हणजे काय मुंबईचीच झालो का. अहो आमची नाळ कोकणाशी जुळलेली आहे, आमची नाळ कोकणाशी जुळलेली आहे, त्यामुळे आम्ही काय असं फसणार नव्हतो तुमच्या नाटकाला. आता ही सुमन म्हणते, बघ ना कुत्र्याचं शेपूट ते वाकडं जसे होते अगदी तसेच आहे. पण आता सुमनला तोडीस तोड उत्तर दिलंय बरं का आपल्या घना काकांनी. ते म्हणतात, काय हो, आम्ही कुत्र्याचं शेपूट आणि तुमचा घो कुठे गेला, त्याच्यामुळेच आम्हाला हे सगळे कामं करावे लागतात. प्रेक्षकांनो, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते मी, रमाकांतने यांची शेतं विकले आणि यांचे पैसे पण दिले नाही बिचाऱ्यांचे. तर आता हे दोघंही म्हणतात, कुठे तुमचा घो, सगळे हिशोब चुकते करणारे आम्ही त्याच्याकडनं, ओ रमाकांत शेठ बाहेर निघा. आता हे दोघेही जण गाडीत बघायला लागतात. तेव्हा सुमन म्हणते, ते आलेले नाहीयेत, पण जाऊ द्या ना, आता कशाला मागच्या गोष्टी उकरून काढताय. शुभंकर म्हणतात, हो अरे जाऊ द्या घना गोट्या, झालं गेलं विसरा, आता नव्याने सुरुवात करूयात. मग आता हे सगळेजण खूप खुश होतात. बयो म्हणते, घना काका गोट्या काका ओळखा बरं कोण कोण आले. आता गोट्या काका इरा समोर येऊन बरोबर ओळखतात, ही इरा आहे ना. आणि इरा पण हसते त्यांच्याकडे बघून आणि आरवला पण ओळखतात, अरे हा तर आमचा आरव. आरव म्हणतो, कसं काय ओळखलं तुम्ही मला. मग आता गोट्या म्हणतो, तुझ्या चष्म्यावरनं. आता आरव चिडतो आणि म्हणतो, काय तुम्ही चष्म्यावरनं ओळखलं का फक्त मला. घना म्हणतात, अरे नाही रे बाबा, अरे तू तर आमच्या गावातला सगळ्यात हुशार पोरगा होता ना, म्हणजे आहेस रे अजून. प्रेक्षकांनो, आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय, काय भारी ना. आणि मी खूप वाट बघत होते त्या या व्यक्तीची, म्हणजे गोजा आत्या अजून जिवंत आहेत. घे बाय माझे, म्हातारी अजून पक्की. प्रेक्षकांनो, इरा आरवची नजर काढते आणि आता बयो आल्यावर बयोकडे रागाने बघते, तुम्ही दोघं आलात ना. आता इरा पाया पडते त्या गोजा आत्याच्या, इरा तर फेवरेटच होती गोजा आत्याची. आता बयो पाया पडते तेव्हा म्हणते, घे बाय माझे, तू पण आली आहेस काय बयो यांच्यासोबत. आता विशाल बघतच राहतो की ही म्हातारी अशी का बोलते बयोला म्हणून. प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता होती ना, गोजा आत्याचं काय झालं, कुठे गेल्या गोजा आत्या. आता आपल्याला बघायला मिळणार आहे सोमवारी, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि उद्या तू भेटशी नव्याने या मालिकेचा महा एपिसोड रात्री नक्की एन्जॉय करा आपल्या चॅनलवर. ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजच्या आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. कसा वाटला भाग नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल. धन्यवाद.